छत्रपती संभाजीनगरहून आलेलं पेशंट होते. एक सेटिंग पहिली झाली त्याची, आता दुसरी सेटिंग पण करून घेतली मी. त्याला चालताच नव्हतं येत, आता तो खेळतोय बिळतोय सगळं करतोय. कसं पेशंट होतं हे पेशंट म्हणजे गोळ्या बंद झाले की झोपी जायचं डायरेक्ट. गोळ्या त्याच्या गोळ्या चालूच होत्या. गोळ्या चालूच होत्या. गोळ्या चालू झालं, गोळ्या समजा तुम्ही बंद केली तर डायरेक्ट झोपायचं. डायरेक्ट झोपायचं. आता समजा एक सेटिंग आपल्याकडे केली, एक सेटिंग याला गोळ्या दिल्या का तुम्ही? नाही, गोळ्या नाही दिल्या. झोपला का मग? नाही. म्हणजे नेल्यापासून तर म्हणजे त्याला 60% तास तो क्लिअर चालतोय आता. हां हां हां. आणि आता दुसऱ्या सेटिंग मध्ये तुम्ही आता 4 दिवस झाले ना आपले. अच्छा, चौथा दिवस. आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीच बोलवलं होतं मी. पण आता जवळजवळ ते 70% क्लिअर झालं. अजून 2 सेटिंग करायच्या आहेत त्याच्या, नॉर्मल 4-4 दिवसाच्या अंतराच्या. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, जे 10 वर्षाच्या आतील मुलं आहेत, श्री दत्त निसर्गोपचार केंद्र त्यांची फी घेत नाही. तुमच्याकडं पण असे लहान लेकरं असतील, तुम्ही आमच्या केंद्राशी संपर्क करून त्यांना इथं घेऊन या. त्यांना नक्कीच आपण आराम देऊ. इथं कशी ट्रीटमेंटबद्दल काय सांगता गोरगरीब पेशंटला? नाही, गोरगरीब पेशंटला तर कसं आहे, आता मी जिथं तुमच्याकडे आलो होतो, हां, तर आता मी पैसे देण्याची हिशोबाने झालो होतो. हां. पण तुम्हाला काय म्हणजे मला माहिती नव्हतं म्हणजे मुलांचं फ्री आहे का काय. मी सरकडे गेलो तर ते सर म्हणले की मुलांना फ्री. हां, तर मलाही माहित नव्हतं. मी घेऊन आलो. मी माझं म्हणलं दुखण्यापुढे माणूस पैशाचा विचार पैसे नाही, त्या लहान लेकराच्या आम्ही घेतच नाहीत पैसे. असं त्या हेतून आलो होतो. म्हणलं आता काय करायचं तुम्ही? आता समजा जे आम्ही इथं काय फी घेत असेल ते XYZ, पण हेच फी तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन नाही ते त्या लेकरांना खाऊ घाला तिथं. आता मी जे अनाथ आश्रम आमच्या संभाजीनगरचा बायपासचा जय भगवान बाला हो. तिथल्या मुलांना कंपल्सरी आम्ही जर बर्थडे जरी असला तर तिथं करतो. म्हणजे नाही, आता पण समजा, आता पण तुम्हाला जर वाटलं ना तर ही फी तुम्ही त्या लोकांना तिथं त्यांना जेव घाला त्या पोरांना. इकडे इतके घातले तिथे घातले. हो, नक्कीच नक्कीच. हां, आणि याला 2-3 वेळेस अजून घेऊन या, ते क्लिअर होऊन जाईल एकदम. मग फक्त भाऊ जड उचलायचं नाही अजिबात. आणि आता सध्या तरी उड्या बिड्या मारायच्या नाही. हां, नंतर सगळं करता येईल तुला. मग चला. थँक्यू. धन्यवाद.